महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून इयत्ता 12वी फेब्रुवारी मार्च 2027मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेची आवेदनपत्र म्हणजेच बोर्डाचे फॉर्म भरण्यासंदर्भात एक प्रकटन या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. तर त्या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला मित्रांनो, पाहूयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 12वीची फेब्रुवारी 2027 परीक्षेची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्र. तर नियमित विद्यार्थी म्हणजे जे रेग्युलर ज्यांनी कॉलेजला ॲडमिशन घेतलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची आवेदनपत्र म्हणजे फॉर्म सरळ प्रणालीमधील पिन आय डीवरून न घेता 25/26ला 11वीला ऑनलाईन पद्धतीने FYGC ऑनलाईन डाटा जिथं होता तिथं विद्यार्थ्यांनी ऑनलाईन 11वीचं ॲडमिशन घेतलं. तो जो डाटा भरलेला होता त्या डाटावरून ही माहिती घेतली जाणार आहे. परंतु MCBC असेल किंवा IITच्या विद्यार्थ्यांची काही आवेदनपत्र असतील त्यांची माहिती मात्र ह्या सरळ डाटावरती नसणार आहे. त्यामुळं अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत रेग्युलर विभागीय मंडळाने सांगितलं की रेग्युलर पद्धतीने तिथं विद्यार्थ्यांची माहिती तुम्हाला प्रत्यक्ष टाईप करून भरावी लागेल. बाकीचा डाटा इतर विद्यार्थ्यांचा येऊ शकतो. ही सगळी आवेदनपत्र हे सगळे फॉर्म www.mahhsscboard.in या संकेतस्थळावरून भरायचे आहेत. तर आता हे कोणी भरायचे आहेत? तर विद्यार्थ्यांनी प्रायव्हेट हे फॉर्म भरायचे नाहीत. शाळा किंवा तुमचं जे कॉलेज असेल त्याच्यामार्फतच हे फॉर्म भरले जातात. म्हणजे हे शाळाच प्रोसेस करणार आहे. मग आपल्याला काय करायचे? विद्यार्थी मित्रांसाठी वेगळ्या सूचना आहेत आणि शाळा शिक्षकांसाठी वेगळ्या सूचना असणार आहे. तर विद्यार्थ्यांनी समजून घ्या की तुम्हाला ह्या तारखेमध्ये ते फॉर्म भरायला लागणार आहेत. तर ही तारीख तुमच्यासाठी नाही, ती शाळेच्या नियोजनासाठी आहे. शाळा महाविद्यालय तुम्हाला एक सूचना देईल की अशा टायमिंगमध्ये तुमचे हे फॉर्म भरून घेतले जाणार आहे शाळेकडून. शाळा प्रथम हे फॉर्म तुमच्याकडून भरून घेईल आणि नंतर ते ऑनलाईन एक विद्यार्थ्याचा फॉर्म भरणार आहे. त्यामुळे त्यांना ही फायनल डेट आपल्याला समोर दिसते. ही शाळेला ऑनलाईन करण्याची तारखा आहेत. विद्यार्थ्यांना ते फायनल भरण्याच्या नाही आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ह्या तारखांवरती डिपेंड राहू नका. त्यांनी यापूर्वी शाळा जेव्हा हे फॉर्म तुमच्याकडून ऑफलाईन पद्धतीने म्हणजे पेपर देऊन तुम्हाला त्या फॉर्मवरती माहिती लिहून घेणार आहे, ते काम जेव्हा सांगेल त्यावेळेस तुम्हाला करावं लागेल. आता आपण पाहूयात की शाळेला ज्या सूचना आल्या त्यांच्यासाठी काय म्हटलं या ठिकाणी. तर नियमित शुल्क ज्या काही फी असेल बोर्डाची त्या फीनुसार शुक्रवार दिनांक 14/8/2026 ते शनिवार दिनांक 31/10/2026 या तारखेमध्ये हे ऑनलाईन फॉर्म भरून याची फी विहित नमुन्यात 3ऱ्या कॉलममध्ये दिले की विहित पद्धतीने शुल्क भरायच्या तारखा समोर दिल्या, तर त्याही तारखा सेम दिलेल्या आहेत. त्यानंतर विलंब शुल्क लेट फी लागेल 1/11 ते 15/11 लेट फीने फॉर्म भरले जातील. आणि त्याही मुदतीत एखादा विद्यार्थ्याचे फॉर्म भरायचा बाकी असेल तर त्याला अतिविलंब शुल्क एक्स्ट्रा लेट फी आपण म्हणतो ती पण आकारण्यात येते आणि ती प्रति विद्यार्थी प्रतिदिन 50 रुपये म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक दिवसाचे 50-50 अशा पद्धतीने ते फी वाढत जातात आणि खूप जास्त फी होते ती. तर ती 16/11 ते 30/11 भरता येऊ शकते. सर्वांनी वेळेवरती भरा. ही लेट फी किंवा अतिविलंबाच्या फीमध्ये आपण कोणी जाणार नाही याची काळजी घ्या. उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांनी शुल्क पावती विद्यार्थ्यांच्या प्रीलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करायच्या तारखा म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरणार आहे, तुमचे फी भरणार आहेत आणि एक प्रीलिस्ट विद्यार्थ्यांना मिळेल, त्याच्यावरती तुमच्या सह्या पण असणार आहेत. तुम्ही सगळी माहिती एकदा ऑनलाईन भरून झाले की त्याची लिस्ट काढली जाते, ती विद्यार्थ्यांनी चेक करून घ्यायची, तिथं आपलं सगळी माहिती व्यवस्थित पाहायची आणि त्याच्यासमोर सही करायची आणि मग ती लिस्ट बोर्डाकडं जमा केली जाते. तर ती 7/12/2026 किंवा त्या तारखेला ती बोर्डाकडे जमा करायची आहे.
यानंतर पहा, सर्व कनिष्ठ महाविद्यालयाने आवेदनपत्र भरण्यापूर्वी कॉलेज ऑफ प्रोफाईल, शिक्षक मान्यता, विषय, शिक्षक यांची सर्व माहिती विभागीय मंडळाकडे पाठवणे आवश्यक राहणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे बनवून सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरायच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉग इनमधून प्री लिस्ट उपलब्ध करून दिलेली असणार आहे. सगळे फॉर्म झालो की ही लिस्ट काढली जाईल. कनिष्ठ महाविद्यालयाने त्याची प्रिंट काढून आवेदनपत्र नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार तपासून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्री लिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्याची स्वाक्षरी घ्यायची. मी म्हटलं होतं त्या लिस्टवर तुमची सही असणार. त्याचप्रमाणे पडताळणीसाठी केलेले उच्च माध्यमिक शाळा प्रमुख प्राचार्य यांनी प्री लिस्टच्या प्रत्येक पानावरती शिक्क्यासह स्वाक्षरी करायची. इयत्ता 12वीची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने येणार असल्याने विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र त्यांच्या उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच भरली जाणार. मी म्हटलं की ते तुम्हाला भरता येणार नाही, शाळाच भरणार आहेत. सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील माहितीचा विचार करावा. आता त्यांच्यासाठी बऱ्याचशा सूचना आहेत. आपण थोडक्यात काही गोष्टी पाहूयात की काय म्हटले. ही सुरुवातीला दिलेली माहिती आहे की सर्व माहिती जी आहे ती 11वीच्या ऑनलाईनवरून घेतली जाईल. दुसरं म्हटले, परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र, इनरोल सर्टिफिकेट प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी जर असेल, म्हणजे 17 नंबरचे विद्यार्थी, प्रायव्हेट स्टुडंट म्हणतो आपण त्यांना, त्यांचे फॉर्म, ITIला असलेल्या विद्यार्थ्यांचे फॉर्म किंवा HSC व्होकेशनलला MCVCचे असणारे विद्यार्थी, या सर्वांची माहिती 11वीच्या ऑनलाईन डाटामध्ये नाही आहे. त्यामुळं त्यांचे आवेदनपत्र प्रचलित पद्धतीने दिलेल्या तारखांना ऑनलाईन पद्धतीने भरायची आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा अपार ID उपलब्ध आहे त्यांनी नोंद आवेदनपत्र भरताना अपार ID त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्याची नोंद आवेदनपत्र भरताना करण्यात येणार आहे. तसेच सर्व विद्यार्थी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांनी वेबसाईटद्वारे ठराविक संख्येने विद्यार्थ्यांची निवड करून एकत्रित रकमेचा SBI बँकेच्या ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे अचूक रकमेचा भरणा करायचा आणि चलनाची प्रत व प्री लिस्ट विथ मुदतीमध्ये विभागीय मंडळात जमा करायची. रक्कम जमा केल्यानंतर त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या ॲप्लिकेशन स्टेटसच्या समोर ड्राफ्टचा सेंड टू बोर्ड असा पेमेंट स्टेटस दिसायला हवा. नॉट पेड किंवा पेड जिथं ऑप्शन आहे तिथं पेड असा बदल झालेला असा आहे का याची खात्री करूनच हे प्री लिस्ट काढायचे आणि सेंड टू बोर्ड व पेड असा स्टेटस प्राप्त झालेले आवेदनपत्रच फक्त बोर्ड गृहीत धरणार आहेत. ते शाळा महाविद्यालय पाहून घेतील. विद्यार्थ्यांसाठी ही सूचना नाही. त्यानंतर यापूर्वी वापरात असणाऱ्या बँकेच्या जुन्या चलनावर वापर करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे मंडळात रोख स्वरूपात देखील शुल्क स्वीकारले जाऊ नये. तिथंच आपल्याला SBIचं पेमेंट गेटवे दिसेल त्याच्याद्वारे करायचे आहेत. आवेदनपत्रातील फोटोच्या संदर्भात सूचना आहेत. फोटो अपलोड करताना व्यावसायिकरित्या काढलेला रंगीत पासपोर्ट फोटो आवश्यक आहे. फाईलचे स्वरूप JPG असावे आणि आकार 25 KB ते 40 KBच्या दरम्यान असावा. जास्तीत जास्त 40 KB चालेल. फोटो गेल्या 6 महिन्यात काढलेला असावा. म्हणजे फार जुने नको आहेत. फोटो हाय क्वालिटी, स्पष्ट रंग असावा. फोटोचा पार्श्व बॅकग्राऊंड पांढरा किंवा साध्या रंगाचा पाहिजे. विद्यार्थ्यांचे स्वरूप, विद्यार्थी कसा असायला हवा, चेहरा स्पष्ट समोर असावा. म्हणजे असे क्रॉस फोटो काढतात काही, ते नको. दोन्ही डोळे कान दिसत असावेत. चेहरा पूर्णपणे दिसत असावा. चेहऱ्यावरती केस मास्क नसावे. विद्यार्थ्यांनी शक्यतो अधिकृत शालेय गणवेशामध्ये फोटो काढावा. जर विद्यार्थी चष्मा लावत असेल तर डोळ्यांवरती प्रकाश पडणे याची जबाबदारी घ्यायची. त्यानंतर फोटो जो आहे तो JPEG किंवा फॉर्मॅटमध्ये सेव्ह केलेला असावा. इतर फॉर्मॅट PNG किंवा इतर जे काय आहेत ते चालणार नाही. JPEG म्हणून रिनेम करू नये. ओके, डायरेक्ट फक्त रिनेम करून चालणार नाही, तो त्याच फॉर्मॅटमध्ये असावा. आणि फाईलचा आकार 25 KB ते 40 KBच्या दरम्यान ठेवा. आवेदनपत्रे पाठवल्यानंतर प्रवेशपत्रे तयार झाल्यानंतर कोणताही फोटो बदलणार नाही. त्यामुळे तो व्यवस्थित पाहून घ्यावा लागेल. तर अशा पद्धतीने ह्या सूचना आहेत. आवेदनपत्रामध्ये विद्यार्थ्याचे नाव,
जन्मतारखेमध्ये असंख्य त्रुटी आढळतात. त्यामुळे प्री लिस्ट व आवेदनपत्राच्या प्रिंट व आऊट विद्यार्थी व पालकांची स्वाक्षरी घ्या. आवेदनपत्रातील चुका टाळण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाने अनेक दुय्यम लॉगिन कॉलेज मेन लॉगिनमध्ये तयार करून कॉम्प्युटर लॅबमध्ये विद्यार्थ्यांबाबत आवेदनपत्र भरून मुख्य लॉगिनद्वारे तपासणी करावी. विद्यालयाने सादर केलेल्या सर्व आवेदनपत्रांचे विहित परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांचे प्रवेशपत्र उपलब्ध होणार नाहीत. आवेदनपत्र सादर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देखील दिली जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. अशा पद्धतीचे हे पत्र 13/8/2026 रोजी आलं. तर मित्रांनो, हे शाळेसाठी सूचना आहेत आणि विद्यार्थ्यांना त्याच्यातून फॉर्म भरण्याच्या बाबतीतल्या सूचनाही लक्षात आलेल्या असतील. 12वीचे फॉर्म बरोबर महत्त्वाची सूचना. जर तुम्हाला काही फॉर्मच्या संदर्भात सूचना असतील, प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा. त्या संदर्भात माझ्या लेवलवरती नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जाईल.